तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे याची प्लॅनिंग रात्रीच करून घ्या. म्हणजे सकाळी किती वाजता उठायचं आहे यापासून तर रात्री किती वाजता झोपायचं इथपर्यंतची सगळी प्लॅनिंग बघा. तुमची एक मॉर्निंग रुटीन बनवा. मला सकाळी किती वाजता उठायचं आहे, उठल्यानंतर काय करायचं आहे, एक्सरसाइज करायची आहे, काम करायचं आहे, दुपारी काय करायचं आहे, अशी सगळी प्लॅनिंग करून ठेवा. यामुळे काय होतं, आपला दिवस वाया जात नाही. बऱ्याचदा आपण सकाळी लवकर उठण्याचं ठरवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जशी बेल वाजते आणि बेल बंद करून झोपून जातो. कारण आपल्या मनात कुठेतरी हेच असतं ना की मी उठून करेल तरी काय, मला काय करायचं आहे हेच आपल्याला माहीत नसतं. आपण ठरवलेलं नसतं म्हणून आपण उठण्याचे टाळून देतो. पण जर आपलं सगळं डिसाईड असेल, आपण उठून जातो, त्याचप्रमाणे करायलासुद्धा लागतो आणि आपल्याला ह्या गोष्टीची नियमित सवय होते. जे काम करायला तुम्हाला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नसेल ते काम लगेच करून मोकळे व्हा. बघा, काही अशी कामं असतात जे 5 मिनिटात संपणार असतात, पण तरीही आपण ते काम करत नाही. आपण ते काम उद्यावर सोडतो, थोड्या वेळानंतर करेल असं म्हणून सोडून देतो. यामुळे असे काम अपूर्ण राहून जातात. पण अशी कामं लगेच करून घ्या, यामुळे तुमचे बरेचसे काम पेंडिंग राहत नाही. 80-20चा रूल फॉलो करा. म्हणजे तुमची एनर्जी त्या 20% कामामध्ये लावा, ज्यामुळे तुम्हाला 80% प्रॉफिट होईल. जी कामे महत्त्वाची आहे ते आधी करा. ज्या कामामुळे तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट होणार असेल त्या कामांना जास्त वेळ द्या. यामुळे तुमची जास्त कामं होतील आणि तुम्हाला जास्त बेनिफिटसुद्धा मिळेल.